आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. येडूर तालुका चिकोडी येथे दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले। यावेळी बोलताना ते म्हणाले की सुपर केन नर्सरी ही ऊस लागवडीतील प्रभावी संकल्पना असून दर्जेदार रोपे, अधिक उगवण, उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत यासाठी प्रत्येक प्रगतशील शेतकऱ्याने या पद्धतीचा अवलंब करावा। तसेच पाण्याचे काटेकोर नियोजन करून प्रत्येक थेंबाचा योग्य वापर केल्यास भविष्यातील शेती अधिक सक्षम आणि शाश्वत होईल। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दादू कागवाडे होते। प्रमुख उपस्थिती म्हणून कारखान्याचे उपाध्यक्ष शरदचंद्र फाटक, संचालक अरुण देसाई, ज्योती गौडा पाटील, अप्पासाहेब पाटील, अमर यादव, निमशेरगावचे निलेश ओझा, शिरोळ तालुका कृषी अधिकारी श्री जांगडे, कृषी विज्ञान केंद्र तळणसदेचे डॉक्टर जयवंत जगताप तसेच अनिल पाटील बेडवी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी नागेंद्र जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले। दीप प्रज्वलन व माजी आमदार कैलासवासी सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। पुढे मार्गदर्शन करताना गणपतराव पाटील म्हणाले की आजची शेती केवळ परंपरेवर आधारित नसून विज्ञान, तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनावर उभी आहे। बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय उत्पादन वाढ शक्य नाही। शेती हा केवळ व्यवसाय नसून संस्कृती आणि स्वाभिमानाचा वारसा आहे। आधुनिक विज्ञानाची जोड दिल्यास शेती अधिक समृद्ध होईल। शिक्षण, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे। यावेळी डॉक्टर जयवंत जगताप, गो आधारित शेतीचे तज्ज्ञ निलेश ओझा, कृषी अधिकारी श्री जांगडे तसेच महाधन खताचे विभागीय अधिकारी योगेश मस्के यांनी ऊस पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले। या मेळाव्यास येडूर, चंदूर, मांजरी, इंगळी, चंदुरटेक, येडूरवाडी आदी परिसरातील मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते। SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी। आणि असा जर निश्चितता जास्त असेल तर अशा जमिनीमध्ये टाकलेली किती खतं टाका तरी पिकाला उपयोग होत नाही। हे जमिनीचे क्षाराचं प्रमाण आहे, ते क्षार आहे ते जमिनीचे टाकलेले घटक पकडून ठेवतात, पिकाला उपयोग होत नाही। म्हणून pH कमी असायला पाहिजे, विद्युतवाहकता EC कमी असायला पाहिजे। तिसरा घटक या रासायनिक सुपीकतेमध्ये आपण काय म्हणतो की अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं प्रमाण जमिनीचे किती आहे। जर pH आणि EC जर जास्त असेल, निचरा चांगला नसेल तर याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे त्यामध्ये ही जे अन्नद्रव्य उपलब्ध त्याचं प्रमाण कमी आहे आणि तुम्हाला उत्पादन खतं टाकून सुद्धा उत्पादन येत नाही। बघा तुम्हाला लक्षात येईल की गेल्या वर्षापेक्षा या वर्षी जास्त खतं टाकलं तरी सुद्धा उत्पादन कमी होऊन चाललंय व तेवढंच राहील। ही परिस्थिती आता सध्या होते। आपले पूर्वीचे जुने लोक म्हणतात आम्ही 3 ठिकाणी टिपळ केल्याशिवाय, तुकडा केल्याशिवाय मोडी बांधता येत नाही, म्हणजे एका वर्षाची 3 मोड्या व्हायच्या। आजची परिस्थिती आहे एकाच टिपळ्यामध्ये आपलं सतत चालू आहे। का तरी आपल्याला जमिनीच्या सुपीकतेवरती, जमिनीवरती आपण काम करत नाही, जमिनीची भौतिक सुपीकता चांगली नाही, रासायनिक सुपीकता चालू नाही। आणि तिसरी सुपीकता आम्ही म्हणतो की जैविक सुपीकता। त्याच्यामध्ये ओझा साहेबांनी सांगितलं किंवा मसे साहेबांनी सांगितलं की जर तुमच्यामध्ये जमिनीची मध्ये ही जमीन जिवंत असते, जमिनीतील जीवाणूंची संख्या असते आणि हे जीवाणूचं काम काय आहे, टाकलेलं अन्नद्रव्य आहे, टाकलेली जी काही खतं आहे, जसं युरिया असेल, युरिया डायरेक्ट पिकाला घेता येत नाही, त्याच्यावरती हे जीवाणू काम करतात। जसं आपल्याला गहू खायचा अन्न नाही, खातो आपण, खाऊ शकतो नाही, खाता येत, त्याला दळावं लागतं, त्याची चटणी पळायला लागतं, ती चपाती लाटावं लागतं, ती भाजावं लागतं, त्याच्यात आपल्याला टाकायचं। तसं हे जे काही अन्नद्रव्य आहे, जसं युरिया असेल तो अमाइड फॉर्म मध्ये राहतो, त्याच्याकडे अमोनियम फॉर्म मध्ये करणारे जीवन आहे, त्याच्या माध्यमातून अमोनियम फॉर्म मध्ये कन्व्हर्शन केलं जातं। त्याच्यानंतर अमोनियम फॉर्म मधलं काही नायट्रोफिक्स बॅक्टेरिया आहेत, त्याच्या माध्यमातून नायट्रेट आणि नायट्राइट फॉर्म मध्ये कन्व्हर्शन केलं जातं। पण काय जमीन चांगली राहते, म्हणून निचरा सुधारण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि निचरा जर चांगला नसेल तर आपली रासायनिक सुपीकता ही बिघडते। रासायनिक सुपीकतेमध्ये काय येतं, रासायनिक सुपीकतेमध्ये म्हणतो जमिनीचा pH किती आहे, जमिनीचा pH किती असायला पाहिजे। मगाशी तर मला मसे साहेबांनी सांगितलं तुम्हाला ऍसिडिक pH असेल तर तुम्हाला अन्नद्रव्य चांगले उपलब्ध होतात, त्यांनी हिमोग्लोबिन सांगितले, म्हणजे 7 किंवा 7च्या खाली असेल pH असेल तर त्या जमीन चांगली राहते, 7च्या आसपास pH असायला पाहिजे। आपल्या जमिनीमध्ये pH किती आहे, 7.5, 8, 7.25, 8.5 पर्यंत pH किती आहे। आणि असा जर pH वाढला तर तुम्हाला टाकले
पिकाला जे काही मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत किंवा अन्नद्रव्य टाकलेले ते पिकाला उपलब्ध होत नाहीये, ती जमिनीत जाऊन पिकली जातात आणि मग मनाचं समाधान होतं. आपलं काय असतं, शेजाऱ्याने 10 टाकलं की 12 पोते टाकले आणि पण ते पिकाला उपयोगाला होतात का याचा विचार आपण कधी करत नाहीये. म्हणून पीएच कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमच्या जमिनीचा विद्युत वाहकता किती आहे, जमिनीची ईसी किती म्हणतोय तो किती असायला पाहिजे. आम्ही म्हणतो 0.2 च्या आसपास ईसी असायला पाहिजे, विद्युत वाहकता 0.2 च्या आसपास. विद्युत वाहकता काय दाखवते, तुमच्या जमिनीत क्षाराचं प्रमाण किती आहे. तोपर्यंत ह्या काठीची ताकद मिळते आणि हा हे असं डोळा पण हे तर रोग तयार होतोय. म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही सुपर की नर्सरी करायला लागा. 3,000 रुपयामध्ये 1 एकर लागण होती आणि स्वतःचं बियाणं मला करायला लागा. मी साधं गणित सांगणार आणि मी थांबणार आहे. तुम्ही स्वतःचं बियाणं मला करण्यासाठी 3 ऊसाला फक्त फाउंडेशनचे 3 जाड बसवसे अशा पद्धतीचे 3 ऊस घ्या आणि एका ऊसाला 15 डोळे झाला. किती डोळे झाले 3 ऊसाचे? 45 डोळे. प्रत्येक डोळ्याचं असं सुपर केट नर्सरी तयार करा आणि 4.5 फूट सरीमध्ये 1.5 फुटावरती 1 रोप लावा. 10 महिन्यामध्ये एका रोपापासून 10 ऊस तयार होतात. तुम्ही करून बघा. मग तुमचे किती ऊस झाले इथं? 450 ऊस झाले. 450 गुणिले 15 डोळे 6,740 डोळे झाले. 4.5 फुटामध्ये 1.5 फुटावरती 1 रोप लावला तर 6,400 रोप बनतात. 300 तुमची तुटाळी राहते. म्हणून तुम्ही स्वतःचं बियाणं प्लॉट करा, स्वतः रोप तयार करा. एक म्हण आहे, शुद्ध बीजा कुठी असते रसाळ रोपटे फळ, बरोबर. मग तुम्ही स्वतः का करायला तयार होत नाही. अगदी आणि दत्त कारखाना सर्व अंगानं तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. तुम्हा सभासदांना माती परीक्षण फुकट करून दिलं जातंय, पानं परीक्षण करून दिलं जातंय आणि पाणी पण करून दिलं जातंय. पानं एवढ्यासाठी ज्यावेळेला तुम्ही भरणी करणार त्यावेळेला तुम्ही त्या ऊसाचं पानं घेऊन जर तपासणी केला तर त्या जमिनीत घातलेलं खत त्या पिकानं किती घेतलंय, योग्य घेतलंय का नाही, काय कमी पडलंय हे पानं तपासल्यानंतर कळतं. आणि जे कमी पडलंय तेवढं देऊन तुम्ही कमी खर्चामध्ये कमी ह्याच्यामध्ये उत्पादन जास्ती घेऊ शकताय. तुम्ही दत्त फॅक्टरीवरती या. 90,000 रुपये खर्चामध्ये 90 ते 100 टन ऊस कसं काढायचं याचं तंत्रज्ञान आम्ही ठरवलेलं आहे. मी योजनांवर दाखवलेलं आहे. तुम्ही जाणते पण या आणि तुम्ही सगळ्या अंगाला समजून करा. आपण जगामध्ये आले साधन आपल्याला जीवाणू जर आपल्याला पाहिजे असतील तर जीवाणू जे आहेत ते आपल्या शेणामध्ये सगळ्यात जास्त आहे. पण सगळ्यात विशेष जर म्हटलं तर देशी गाईच्या शेणामध्ये जीवाणूंची संख्या सगळ्यात जास्त आहे. आता 1 ग्राम मातीमध्ये जर आपण बघितलं तर जेवढ्या जीवाणूची गरज आहे त्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर जर्सीचं, म्हशीचं, देशी गाईचं या शेणामध्ये जर आपण बघितलं तर जर्सी शेणामध्ये 150-300 पर्यंत जीवाणूंची संख्या जी आहे ती ऍक्टिव्हली आढळते, जी जमिनीला गरजेची आहे. म्हशीच्या शेणामध्ये 1 लाख ते 8 लाखापर्यंत जीवाणू आढळतात. 1 ग्राम मातीमध्ये 10 करोड जीवाणू असतात. आता याची पूर्तता करायची म्हटली तर जर्सीचं डंपरनं ट्रॉलीनं शेणखत होतं, म्हशीचं ट्रॅक्टरच्या ट्रॉलीनं शेणखत होतं आणि देशी गाईच्या शेणामध्ये 1 ग्राम शेणामध्ये जे आहे ते जवळपास 300 ते 400 कोटी जीवाणू आहे. म्हणजे हे सगळं शेण जे आहे ते आपल्या एका टोपलीमधलं शेण आपण मातीमध्ये आपल्याला टाकणं ही एवढी गरज आहे. आणि ही गरज जी आहे तुमची सेंद्रिय कर्बन जे काही आपण 14 घटक द्रव्य आपण सांगितले मग हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते 17 घटक द्रव्य त्याच्यावर जास्त कित्येक आहे. हे विज्ञानाने शोधलेलं स्वास्थ्य आहे. पण हे सोडून कित्येक घटक आहेत. वेगवेगळ्या कृषी विद्यापीठाच्या वैज्ञानिकांशी बोलतो तरी तेच विषय जे आहेत ते मांडले जातात की नेमकं मातीला जे काही गरज आहे आम्ही त्यातलं एवढं शोधलंय. बरेच जण म्हणतात की ऊन पाहिजे, पाणी पाहिजे, मातीमध्ये हवा पाहिजे, या सगळ्यातून जे आहे ते मिळतं. हायड्रोजन नाही, ऑक्सिजन नाही, कार्बन आहे, या सगळ्या गोष्टीतून जे आहे ते मिळते. ह्यातून सेंद्रिय कर्म वाटतो. सेंद्रिय कर्म म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. मग जीवाणूंची एक साधी सायकल आहे, ती सायकल आपण सातत्याने चालू ठेवली पाहिजे. रासायनिक खतांच्या बाबतीत पण जर कोण सांगितलं तर आता बरेच लोक संमिश्र शेतीकडे वळले. पण रासायनिक खताच्या बाबतीत पण वैज्ञानिकांची शोध मूळ वाचते तर ते म्हणतात की रासायनिक खत सुद्धा टाकतो, विकतचा असो किंवा घरचा असो टाकत असताना 2 प्रमुख लक्षणं त्याचे असतात. पहिलं म्हणजे शेणखत पुरल्यानंतर त्याचा कधीच वास येत नाही आणि दुसरं म्हणजे शेणखत पुरल्यानंतर ते कधीच कोरडं होत नाही. हे 2 लक्षणं असल्याशिवाय शेणखत वापरू नका. कारण आपण काय करतो, एवढं गरम शेणखत किंवा शेणखत आपण
ते जर बुजलेलंच नाही तर शेणखताचं मेन कारण काय? जमिनीत गेल्यानंतर तिथं असणारे सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढवणं हे शेणखताचं काम आहे. म्हणजेच जे शेणखतातले जीवाणू जर वाढले, जमिनीमध्ये गेल्यानंतर मल्टिप्लाय झाले, तरच तुमचं सेंद्रिय कर्म सुधारतं. आणि जर सेंद्रिय कर्म तुमचं 0.7च्या खाली असेल तर तुम्ही जे काही रासायनिक खतं टाकताय याचं विघटन विभाजन कोण करणार? कारण तुम्हाला माहिती आहे 10 जर जमिनीत टाकलं तर किती दिवसांनी पीक उचलतं माहिती आहे का? कोण सांगू शकतं का किती दिवसांनी 10 होतं? तर प्रत्येक घटकाचं वेगळं स्वरूप आहे. समजा तुम्ही 10 टाकलं तर त्याच्यातला जे स्फुरद आहे 26 नंबरला तो अवेलेबल होतो 26-27 दिवसांनी. त्याच्यातला शेवटचा पोटॅश 26 हा अवेलेबल होतो 40 दिवसांनी. आणि पहिला जो नंतर आहे 10 तो अवेलेबल होतो 8 दिवसापासून 10 दिवसांनी. मग हे जे काही पिरियड आहे या पिरियडमध्ये विभाजन विघटन करायचं काम कोण करत असेल तर ते शेणखतामध्ये असणारे तुमचे जीवाणू करतात. आणि हे जीवाणू जर तुमच्या जमिनीमध्ये जाऊन मल्टिप्लाय झाले तर तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी करतात. कारण शेती करत असताना तुम्हाला माहिती आहे त्याचं पेण्याचं लागवड करा. मी तुम्हाला जे असेल ते थोडेसे सारखं आहे तर आम्ही 265 चे 86-032 ला तोड नाही. त्यावेळेस स्पर्धेत जातात त्यावेळेस 86-032च केलं पाहिजे. आता जर आपल्याला अडचणी उसाला जर कोणाच्या परिस्थितीमध्ये काय अडचण येत असेल तर प्री-सीझनल उसाला आता पण सजन चालू आहे की अडचणी उसामध्ये सुद्धा जे आपण खाल्यामध्ये करून घेतो त्याला बाग कशी करता येईल. पण उत्पादन पाहायचं म्हणलं तर आपण हे 100 ते 150 टनाचे आकडे सांगतात. संजीव पाटील साहेबांचं तुम्ही नाव ऐकलं असेल की उसामध्ये 150 टनाचं 200 टनाचं 100 टनाचे पुढचं तुम्ही जे तुम्ही आकडे ऐकलं असतात त्यांना तर म्हणून बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन म्हणून बोललं जातं. पण ते 7 प्रिन्सिपल पाळतात. अडचणी जर असल्या तर पहिली गोष्ट तेवढा लावायची नाही. दुसरी गोष्ट तुझे काय अंतर ठेवा. तुम्ही किती अंतर ठेवताय? माझ्या अभ्यासाप्रमाणे 4.5 फूट ते 5 फुटाचं अंतर येऊ वाटलं ते काय ते बदलतं. हलक्या जमिनीमध्ये 1 ते 4 फुटा येतं, भारी जमिनीत 8 फुटाचे 12 फुटापर्यंत लावलेलं असतं. परंतु 12 फुटा लावताना ज्या कॉन्सन्ट्रेशन तुम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे तेवढं नाही पाहिलं तर आपलं नुकसान होतं. आणि उसाचं उत्पादन पहिल्या वर्षी लावून नाही करता तुम्ही जेव्हा 2-3 वर्षाचा पुढावा घेता 3 वर्षाचा सरासरी काढता त्यावेळेस तुम्हाला राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.